नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी उपविभागात कायदा सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. उपविभागीय अधिकारी डॉक्टर अप्पासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत अनेक कडक निर्णय घेण्यात आले. अवैध दारू, मटका, ड्रग्ज तसेच शाळांमधील सुरक्षेपासून ते बनावट खत विक्रीपर्यंत विविध मुद्द्यांवर ठोस कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. दिंडोरी उपविभागीय कार्यालयात दिनांक 16 मार्च 2024 रोजी दुपारी 3 वाजता उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी डॉक्टर अप्पासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कायदा सुव्यवस्था आढावा बैठक पार पडली. या बैठकीत उपविभागातील एकूण परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून संवेदनशील भागांमध्ये पोलीस गस्त वाढवण्याचे आणि संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. अवैध दारू निर्मिती, वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त छापेमारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच मटका आणि इतर बेकायदेशीर जुगारांविरोधात विशेष मोहीम राबवण्यावर भर देण्यात आलाय. गांजा आणि अंमली पदार्थांच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर संबंधितांवर एनडीपीएस कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. शाळा आणि महाविद्यालय परिसरात ड्रग्जचा प्रसार रोखण्यासाठी पोलीस आणि शिक्षण विभागाने संयुक्त जनजागृती मोहीम राबवावी. तसेच शाळांमध्ये पालक मेळावे आणि व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यावरही भर देण्यात आला. बेकायदेशीर लॉजिंग, हॉटेल आणि गेस्ट हाऊसवर नियमित तपासणी करून परवाना नसलेल्या आस्थापनांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच सीसीटीव्ही नोंदवही यांची तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रात बनावट व निकृष्ट खत विक्री रोखण्यासाठी कृषी सेवा केंद्राची तपासणी करून दोषींवर फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर 1985 आणि एसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट 1955 अंतर्गत कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. याशिवाय द्राक्ष चोरी, मोटार केबल आणि स्टार्टर चोरीच्या घटनांवर तातडीने गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. लोकप्रतिनिधींनीही या कामात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले असून दर 3 महिन्यांनी आढावा बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. एकंदरीत दिंडोरी उपविभागात कायदा सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली असून येत्या काळात या निर्णयांची अंमलबजावणी कितपत प्रभावी होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. हे सर्व आदेश संबंधित त्या विभागाला देण्याचे काम डॉक्टर अप्पासाहेब शिंदे यांनी केले. पत्रकारांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल तात्काळ प्रतिक्रिया देऊन संबंधित दिंडोरी व वणी पोलीस ठाणे, कृषी अधिकारी दिंडोरी, नगरपंचायत मुख्याधिकारी दिंडोरी, संबंधित सर्व प्राचार्य, प्रायव्हेट क्लासेसचे सर्व संचालक, शिक्षण संस्थांचे पदाधिकारी यांना वरील आदेश पारित करण्यात आले. या सर्व कारवाईमुळे डॉक्टर अप्पासाहेब शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आता संबंधित विभागांनी तात्काळ लक्ष दिल्यास सर्व गोष्टींना कितपत आळा बसतो यावर स्थानिकांचे लक्ष आहे. मराठी न्यूज साठी संपादकीय दिंडोरी.